व्यसन असू शकतं म्हणजे तंबाखू, दारू, अफू, गांजा, चरस, पत्ते खेळण्यात व्यसन असू शकतं. नंतर चौफुल्यावर जाऊन डान्स बघण्यात व्यसन असू शकतं. लेडीज बार मध्ये जाण्याचं व्यसन असू शकतं. आणि हुंगण्याचे जे पदार्थ असतात इव्हन सर्पदंश करण्यात सुद्धा व्यसन असतं. म्हणजे अरे बापरे. हो, व्यसन ही अनेक प्रकारची आहेत. इव्हन काही मुलांना बूट पॉलिशचं जे पॉलिश असतं किंवा स्पिरिट किंवा पेट्रोल याचं एक व्यसन असतं. तर आपण याच्यावर आणखीन चर्चा करूया किंवा आता याच्यापासून दूर होण्यासाठी किंवा व्यसनमुक्ती होण्यासाठी आपण काय काय करू शकतो यावर सुद्धा प्रेक्षकांना थोडं मार्गदर्शन करूया. व्यसन काही अनुवांशिक नसतं, पण आता समजा आपले आजोबा दारू पित आहेत त्याच्या आणि एक दारू पिण्याला काही म्हणजे तशी समाजामध्ये मान्यता आहे. बरोबर. दारू निराळ्या पार्टीमध्ये दिली जाते, निराळ्या समारंभांमध्ये दिली जाते. वेगळं एक स्टेटस त्याला एक आणखीन स्टेटस सिम्बॉल सुद्धा आहे काही ठिकाणी ते. आणि कोणी पाहुणे मंडळ आली तर बुवा दारू मागवायची, पार्टी करायची असे सर्वसाधारण प्रघात आहे. पण दारूचा व्यसनी माणूस केव्हा होतो की जेव्हा तो 24 तास किंवा रोज नित्य दारू प्यायला लागतो, दारू पिल्याशिवाय त्याचं भागत नाही असं जेव्हा होतं तेव्हा तो व्यसनी बनतो. याला जरा बराच वेळ लागत असतो. काही लगेच लोक काही ताबडतोब व्यसनीच बनतात असं नाहीये. आता जेव्हा आजोबा दारू पित होते नित्य तर तो एक सांस्कृतिक भाग सुद्धा असतो ग्रामीण भागामध्ये. आणि मग वडीलही दारू पित असतात मौज मजा म्हणून असं ते सुरू होतं. आणि त्यानंतर मुलगा पितो. तर सगळेच लोक काही अनुवांशिकरित्या किंवा आजोबा पितात म्हणूनच पितात असं नाही. असे अनेक घरं आहेत की ज्या ठिकाणी आजोबा पितात, वडील पितात पण मुलं पित नाही. तर त्याच्यामुळे काही वडील पितात म्हणूनच पितात अशातली काही गोष्ट नाहीये. तर मुख्यतः दारू पिऊन आनंद मिळतो आणि त्यामुळे आजोबांना जरी काही दारूमुळे नुकसान झालं असेल तरी आपल्या वडिलांनी ते केलेलंच आहे. आणि वडिलांना जरी नुकसान झालेलं आहे हे कळत असताना सुद्धा मला आनंद मिळाला पाहिजे म्हणून मी दारू पितच असतो. कारण गेले हजारो वर्षापासून दारू बद्दलच्या सर्व गोष्टी आपण बघतोय, ऐकतो आहे, इतिहासात वाचतोय. एकच तालासारखी नाटकं होऊन गेलेली आहेत. दारू पिऊ नये म्हणून अनेकांनी शाहीर अमर शेख वगैरे यांनी पुष्कळ प्रयत्न केलेले आहेत. लोकनाट्याच्या मार्फत जनजागरणाचं काम केलंय, अजूनही करत असतात. तरी सुद्धा दारूचा खप काही कमी होत नाही. म्हणजे मुख्यतः दारूचं जे आकर्षण आहे, ज्याच्यासाठी दारू पिली जाते त्याला जोपर्यंत आपण ठोस पर्याय देत नाही आणि व दारूची मग गरजच नाहीये आनंद मिळवण्यासाठी, मौज मजा मिळवण्यासाठी, हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा आपण दारू पिणारच नाही. सर आपल्याला एक फोन येतोय, प्रश्न येतोय, तो आधी घेऊया. चालेल. नमस्कार स्मिता. हॅलो. नमस्कार, प्रश्न विचारा. मी पुण्याहून बोलतेय स्मिता. माझे 2-3 प्रश्न आहेत. बरं. की माझा नवरा कधीतरी ड्रिंक्स, सिगरेट किंवा गुटखा वगैरे असं पिकनिकच्या वेळेला म्हणून घेतो. बरं. आणि प्रत्येक वेळेला मी सांगितलं तर म्हणतो की नाही नाही हे असं कधीतरी फन म्हणून घेतलं तर त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. तर असं खरंच असतं का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की खरंच असा काय त्याच्यामध्ये आनंद असतो हा